मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी धडा 16वा मुक्या प्राण्यांची कैफियत. माणूस वनामध्ये गायी चारायला घेऊन गेला होता. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते. चिमणी: चिव 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 ग, तिकडे तू कोण ग? गाय: अगं मी कपिला मावशी, का ग चिव उदास दिसशी? चिव: काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई, काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. गाय: अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तूच सहन न होई, तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी कासाविशी. गायही आपले डोळे पुसते. चिव: कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले? गाय: काय सांगू चिवताई, प्लॅस्टिकचा बघ ढीक किती, घासाबरोबर प्लॅस्टिक जाते, माझे तर पोटशूळच उठते. चिव: काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. गाय: चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. दोघी तलावाच्या काठावर जातात. मासोळी: अगं कपिला अगं चिव, नका इथले पाणी पिऊ. चिव: का ग मासोळी, तू तर राहतेस याच जळी. मासोळी: अगं इथले जल विषारी, तगमग जीवाची होते भारी, पाणी आहे घाण घाण, तडफडती जलचरांचे प्राण. गाय: ते बघ आले नागोबा. चिव नागोबास उद्देशून बोलते: अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा? नागोबा: नाही वारूळ नाही शेती, मला पकडून लाह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता. गाय माणसाला उद्देशून बोलते: का मुक्या प्राण्यांना देता त्रास, का जंगलाचा करता ऱ्हास, वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. सर्व प्राणी: मानवा मानवा ऐक तर खरे, वनचरे आता नच तुझे सोय रे, करत राहशील जर प्रदूषित सारे, धरती माता देईल दूषणे, तडफडशील मग दुधाविना, तडफडशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण, जागृत होऊन राखशील पर्यावरण पर्यावरण पर्यावरण. माणूस खाली मान घालतो. माणूस: नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करीन वृक्षारोपण, हिरवेगार वनीकरण, कीटक पक्षी अन जलचर, सगळे सोयरे तुम्ही वनचर. ज्योती वैद्य शेटे.